बातमी ते सावजी मटणासंदर्भात या सावजी मटणावरून आता वादाची फोडणी पडली आहे। याचं कारण एफडीआय आयुक्त तुकाराम मुंढेंचं एक वक्तव्य, ज्याच्यामुळे आता एक नवीन चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। सावजी जेवण जर माझ्यासारख्याने जेवलं तर किमान एक महिला मी हॉस्पिटलमध्ये जाईन असं वक्तव्य मुंढेंनी केलं आणि नाराजी ओढवून घेतली। खरं तर सावजी मटण नागपूरकरांसाठीच नव्हे तर खाद्यपदार्थ नाही आहे तर एक अस्मिता आणि परंपरा आहे आणि याच खाद्य संस्कृती संदर्भात मुंढेंनी उपहासात्मक विधान केलं होतं, त्यामुळे आता ही नाराजी व्यक्त होते आहे। असं ऑइली फूड खाल्लं तर तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही तर दुसरं काय होईल असं म्हणत मुंढेंनी खाण्याच्या सवयी बदलण्याचा सल्ला दिला। असं ऐकतो का माझ्या मुलानं माझ्या नवऱ्यानं कधी तंबाखू खाल्ली नाही, सिगरेट पिली नाही, त्याला कोणतं व्यसन नाही, इव्हन चहा सुद्धा पित नाही, तरी त्याला हार्ट अटॅक आला, त्यांना कॅन्सर झाला। आणि याच्यावर उत्तर हेच असतं की याचं काही कारण सांगता येत नाही। त्याचं कारण आपण जे खातो आणि राहतो त्याच्यामध्ये आहे। आणि आपण काय म्हणतो, हॉटेलमध्ये गेलो, अरे मला चांगलं जेवण दे, स्पायसी दे, इकडे तर्री पण काहीतरी इकडे एक मोठा प्रकार आहे ते दे। नागपूरला तर कोणतं ते चिकन काय असं सावजी, म्हणजे सावजी जर माझ्यासारख्या माणसांना खत करून एक महिन्यात हॉस्पिटलमध्ये जाईल अशी परिस्थिती आहे, ते आपण खातो। म्हणजे काय, ऑइली, फॅटी, सॉल्टी, शुगरी। तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही तर काय तुमचं हार्ट अजून दुसरं तयार होईल। तर प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी सावजी कसा आरोग्यासाठी घातक नाहीये या संदर्भात माहिती दिली। आपण बघतो तर सावजी म्हणजे खूप जहाल तिखट केलं आणि खूप तेल टाकलं म्हणजे सावजी झालं असं तसं नसतं। जी प्रोसेस ओरिजिनल आहे तशा पद्धतीने जर तुम्ही सावजी खाल्लं किंवा बनवलं तर ते जळजळ होणं जो प्रकार असतो तो त्याच्यामध्ये होत नाही आणि एक छान निगुतनी करण्याची प्रोसेस आहे। आणि मला वाटतं त्याला जर तुम्ही फॉलो केलं तर सावजी तुमचं नक्की छान होईल आणि तुम्ही सावजीच्या प्रेमात पडाल। वारंवार सावजीसारखं रोज जर चमचमीत खाल्लं तर ते आहार तज्ञांच्या मते नेमकं ते कसं आहे, किती घातक ठरू शकतं शरीरासाठी, त्यांनी माहिती दिली आहे, जाणून घेऊया। जो जनरेशन है, कॉलेज गोइंग बच्चे हैं, उनका जो खाने का ड्यूरेशन है या ऑफन जितना ज़्यादा खा रहे हैं वो हफ्ते में 3 बार 4 बार वही खा रहे हैं और कम मात्रा में घर का खाना खा रहे हैं, तो उसके वजह से बैड फैट्स जा रहे हैं, कोलेस्ट्रॉल उसके वजह से बढ़ रहा है, शुगर इनटेक ज़्यादा हो रहा है, उसी के वजह से कैंसर के भी चांसेस है। वैसे सावजी में जो स्पाइसेस डलते हैं वो हेल्थ के लिए अच्छे हैं, लेकिन क्योंकि उसमें तेल ज़्यादा होता है इसीलिए हमें उसका प्रमाण कम करना है।